पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये खरपोडी गावात जो प्रकार घडला म्हणजे जो विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांना मारहाण करून त्यांचं अपहरण केलं. प्राजक्ता हिला अपहरण कोणी केलं तर तिच्या आई आणि भावानेच. आणि या सगळ्या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. एकूणच हे प्रकरण ज्या पद्धतीने पुढे गेलं म्हणजे तसं पाहायला गेलं तर सैराट वगैरे हे जे काही शब्द वापरले गेले तर मुळात ते प्रकरण तसं होतं का, तर या कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आहे. कारण या प्रकरणाची जर दुसरी बाजू आपण तपासून पाहिली तर यामधलं तथ्य अगदी वेगळं आहे. त्यामुळेच प्राजक्ताचे वडील आता माझ्यासोबत आहे, कारण आईला अटक झाली आहे, भावालाही अटक झालेली आहे आणि त्याच्या एका मित्राला. मात्र हे प्रकरण नक्की काय आहे, प्राजक्ता तिथे कशी पोहोचली, मुळात प्राजक्ताची ओळख ह्या विश्वनाथ गोसावीशी झाली कशी, हे मला पहिल्यांदा सांगा. तर ही जी ओळख झाली याच्या पाठीमागचं रहस्य असं आहे की मुलीला जो काही शारीरिक त्रास होत होता त्या त्रासातून आम्ही डॉक्टरकी केली पहिले. अगदी रुबी हॉलपर्यंत या गोष्टीवर इलाज काढण्याचा प्रयत्न केला. जे जे आम्ही तिला जो त्रास होता ती जे चेकिंग केलं त्या चेकिंगमध्ये सगळे रिपोर्ट नाही लिहायचे. आणि मग रिपोर्ट नाही लिहायचे तर डॉक्टर म्हणलं का रिपोर्ट नाही लिहायला काहीच त्रास नाही आहे, पण तिला ज्या वेदना व्हायच्या ज्या त्रास व्हायचा हे ती अगदी बोलू शकत नाही अशी तिची अवस्था असायची. आणि शेवटी मग हे ज्या वेळेला आम्ही डॉक्टरकी चेक केली म्हणले की रिपोर्ट नील आहेत. साधारणतः किती वर्षापूर्वी? आता साधारणतः एक 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. 2.5 वर्षापूर्वीची साधारणतः ही गोष्ट आहे. तर मग त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला हे पाहिलं डॉक्टरची गेल्यास थांबलं काय, पण तिला तर त्रास थांबा म्हणून काही गोष्टी आम्ही म्हणलं बाहेरचं काय आहे का म्हणून चेक करा. मग हे चेक करता करता एक भोसरीचे हे आहे म्हणजे जे काही काय म्हणतात त्याला संबंधित तुमच्या ओळखीचे नाही म्हणजे देवलसपणा करणं किंवा काय त्या जादूटोना किंवा त्या संदर्भात करणारे किंवा काय असं काही त्यांच्याशी पाहिलं. त्यांच्याकडे गेलो, त्यांनी जे काय उतारा टाकला त्याच्यानंतरही तिला त्रास वाढतच. त्याच्यानंतर मला तर हे तर त्रास तर होते, आपण तो उपाय करतो पण त्रास काय थांबत नाही. त्याच्यामुळं मला माझ्या गावात जे मठ चालू आहे किंवा जो मठ होता हा मठ, हां त्या मठाचं नाव सांगता येत नाही, पण गुराई म्हणून जो आहे साईनाथ नगरला खरपुडी बुद्रुक साईनाथ नगर इथं ते मठाची मला माहिती मिळाली म्हणून मी मुलीला त्या ठिकाणी घेऊन गेलो. मुलीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं केलं काय केलं काय नाही त्या पद्धतीने सांगितलं. आणि त्या गुरुआईंनी तिला जे काय सांगितलं होतं त्या पद्धतीने तिचे उपचार करून दौंडला पाठवलं. जे घातलं ते पाडण्यासाठी दौंडला पाठवलं. काय घातलं होतं? काय ते चारलं होतं असं जेवणातून असं त्यांचं म्हणणं. हा असं गुरुआईंचं म्हणणं होतं. आणि म्हणून ते पाडण्यासाठी दौंडला पाठवलं. दौंडला पाठवल्यानंतर त्यांनी ते तिकडून आल्यानंतर सांगितलं की बा हे जवळच्या माणसाने मला हे असं अन्नातून चारलेले आहे. ठीक आहे म्हणलं मग याच्यावर इलाज काय. मग त्या पद्धतीने तिथून पुढे त्या गुरुआईंचं ते थोडं हे झालं. मग त्या ठिकाणी तरी ते आमुषा पौर्णिमेला तो त्रास व्हायचाच तिला. म्हणजे भुताटकीसारखे स्वप्न व्हायचे, तिला रात्रीचं दडपायचं, झोप लागायचं, अशा प्रकारचे स्वप्न वगैरे पडायचे. आणि मग हे पुढं जाता जाता त्या आमुषा पौर्णिमेला मग मुलगी होती बँगलोरला. का तर बँगलोरला असल्या कारणामुळं मग हे काय करणार मुलगा हा जो विश्वनाथ गोसावी हा आईजवळ थांबणार, गुरु आईजवळ थांबणार, व्हिडिओ कॉल करणार, मुलीशी बोलणार आणि आशीर्वाद द्यायला. आता कशा पद्धतीचा असर देत होते किंवा काय करत होते आम्हाला कळत नव्हतं. तो व्हिडिओ कॉलवरून त्याच्याशी बोलायचा आणि आशीर्वाद द्यायचा. हां, आणि आईशी बोलायला सांगायचा. त्याच्यामध्ये ते काय करत होते हे बाहेरच्यांना काही कळत नव्हतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे वाढत गेलं, तिला ते त्रास होत जायचा तसं ते वाढत. तिथून तो विश्वनाथ गोसावी तिच्या संपर्कात आला. हां, तिथून पुढे ते हा माणूस संपर्कात आला. संपर्कात आल्यानंतर ते हळूहळू ते वाढतच गेला संपर्क. साधारणतः 1 वर्षानंतर म्हणजे ते त्रास होते तिला त्या त्रासातून पूर्ण बाहेर नाही. पण ते हळूहळू त्या जादूटोण्यातून म्हणा किंवा ते तांत्रिक विद्येतून म्हणा काय तिच्या काय मनावर परिणाम केला किंवा तिची जी मानसिकता आहे ती टोटल कुटुंबाच्या म्हणजे आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध कशी जाईल अशी तिची मानसिकता बनवण्याचं काम गेलं. आणि पुढं जाताना त्यांनी जे लग्न केलं ते लग्न केल्यानंतर मला नोव्हेंबरमध्ये 21 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता फोन आला मुलीचा की जे आम्ही असं असं केलेलं आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका काय नको आणि आम्ही तुमच्याकडे येतो आहे असं सांगून मोबाईल स्विच ऑफ केला आणि 10 दिवस फरार झाले. कुठे लग्न केलं ते? आळंदीला. आळंदीला लग्न केलं त्यांनी. त्या लग्नामध्ये त्यांनी जे सांगितलं जे पूर्ण टोटल खोटी माहिती दिली त्या ठिकाणी
कारण त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे, त्याची पहिली बायको त्याच्याकडे आहे, त्याला एक मुलगा आहे मुलीच्या वयाचा. ती कुठे राहते? पहिली बायको, ती पहिली बायको तिथंच आहे त्याच्याकडे, त्या मठाजवळ. मुलगा आहे मुलीच्या वयाचा, मुलगी आहे. आणि हा असंच मुलींना फसवण्याचं काम त्या त्या गुरुआईंच्या मदतीनं करत होता. म्हणजे हे दुसरं की तिसरं लग्न आहे याचं? आता हे माझ्या मुलीचं दुसरं आहे, पण अशा बऱ्याच काही मुली आहेत की ज्या भीतीपोटी पुढे यायला कोणी मागत नाही. म्हणजे तिथे आश्रमात अशा मुली आहेत म्हणजे ज्यांच्यावर हे गेलं, अत्याचार गेले झाले, अशा बऱ्याच मुली आहेत, पण त्या पुढे यायला कोणी मागत नाही. त्यातून अशा पद्धतीचं काय म्हणजे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, मात्र ते पुढे येऊन तक्रार देत नाही. तक्रार देत नाहीत. हे कुठं चाललंय? त्याच्या आश्रमात. हा आश्रमामध्ये. हा जो आश्रम कशाचा? म्हणजे जोपर्यंत त्या गुरु आई होत्या तोपर्यंत ज्या मुलींशी संपर्कात येईल त्या मुलींना तिथपर्यंत नेत नव्हता, बाहेरच त्या फिरवायचं काम करत. म्हणजे हा जो आश्रम आहे त्याचा तो खरपुडी गावामध्ये आहे. खरपुडी गावामध्ये सायनाथ नगरला. आत्ताही आश्रमात ते काम चालतं. हा, आणि कालपर्यंत म्हणजे तो स्वतः आता आई गेल्यानंतर तो स्वतः गादीवर बसून हे लोकांना उपदेश करतोय. म्हणजे तो एक कथित महाराज आहे. कथित महाराज म्हटलं तरी चालेल. आता म्हणजे तो भोंदू बाबा आहे असं म्हणायला म्हणायला काही हरकत नाही. तिच्या जाळ्यात तुमची मुलगी अडकली असं तुमचं म्हणणं आहे? त्याच्या जाळ्यामध्ये अडकवली गेली. जर त्या वेगळ्या म्हणजे वाईट म्हणजे आचरण जर तिचं असतं, 5 वर्ष बँगलोरला होतं, तिथं आम्ही पाहिलं नव्हतं, कुटुंबातलं कुणीही बरोबर नव्हतं, मग तिला जर असं काही वाईट कृत्य करायचं असतं तर तिने बँगलोरला एखादा कंपनीतला मुलगा पाहिला असं चांगलं. शिक्षण किती? एमटेक झालेली. याच्यापूर्वी काही जॉब करत होते? जॉबला आहे ऑलरेडी येते. आता पगार चांगला आहे तिला, जवळ 1.25 ते 1.5 लाख रुपये कंपनीत? इन्फोसिसमध्ये पहिली विप्रो कंपनीमध्ये होती, विप्रोमधून इन्फोसिस कंपनीमध्ये, आणि त्याला पगार चांगला आहे, इन्कम सोर्स चांगला आहे. ह्याचा हे म्हणजे गैरफायदा की बिगर इन्व्हेस्टमेंटचे ताजा पैसा आपल्याला मिळणार आहे हे लक्षात आल्यानंतर ती तिला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे लग्न केलं आळंदीला, त्या लग्नामध्ये त्यांनी टोटल खोटी माहिती दिलेली आहे. त्या खोटी माहिती त्यांनी सांगितलेलं आहे की माझं लग्न झालेलं नाही आहे, मी अविवाहित आहे, माझं पहिलंच लग्न आहे. पण त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला पहिला मुलगा आहे, मुलगी आहे, त्याची पहिली बायको त्याच्याकडे आहे, तिचा डिवोर्स पण झालेला नाही आहे. म्हणजे हिंदू धर्माच्या ॲक्टनुसार तो हा दुसरा विवाह हा विवाह ठरत नाही. हा कायद्याने म्हणजे सिद्ध होत नाही तो विवाह. आता याच्यामध्ये जो प्रकार आता घडला आणि माध्यमांसमोर आला, तुम्ही तिथे गेलात, आता आईने भावाने मारहाण केली, प्रत्यक्षात काय घडले? आईने भावाने कुठल्याही प्रकारची मारहाण केलेली नव्हतं, त्यांच्यात हातात कुठलेही दान करत किंवा कुठलंही काही नव्हतं. ते भेटण्यासाठी ते मेसेज तिला आला म्हणजे की मला घेऊन जायला, परंतु ते काय झालं की ह्यांनी जाणीवपूर्वक हे सगळं ड्रामा बनवलेला आहे. तिला कुठल्या प्रकारची मारहाण केलेली नाही, त्यालाही कुठल्या प्रकारची मारहाण केलेली मारहाण केलेली नाही, कुठल्या प्रकारची मारहाण केलेली नाही आहे. तो तर म्हणतो लाटकी ते लाकडी दांडकं फायटर व्हिडिओ काढलेले आहे त्यांनी दाखवा त्या व्हिडिओमध्ये कुणाच्या हातात दांडकं होतं म्हणून ते. आता याच्यामध्ये जे काय आता तुम्ही कथन करताय ते आश्रम आहे त्याचा, तो कथित महाराज आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आता तुमच्या मुलीला कल्पना आली असेल, आता काय म्हणते? आता हे सगळी जरी कल्पना आलेली असली तरी तिला जे म्हणजे त्याला काय म्हणतात वशीकरण, त्याच्यामुळे ती कुटुंबाच्या म्हणजे आईवडिलांच्या बाजूने बोलायला तयार नाही, ती सगळी त्याच्या बाजूने बोलते. विश्वनाथ गोसाव्याचं वय किती आहे? विश्वनाथ गोसावीचं साधारणतः अंदाजे 50 वर्षाच्या आसपास. आणि तुमच्या मुलीचं? 27 वर्षे. तर अशा प्रकारची ही सगळी कथा आहे. कारण कालपासून ज्या पद्धतीने सगळीकडे प्रसारमाध्यमांमध्ये हे प्रकरण सैराट म्हणून गेलं किंवा अशा पद्धतीची मारहाण झाली, त्या मुलीला जबरदस्तीने मारहाण करत नेलं, मात्र याच वडिलांनी काल खेड पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांचे जे इतर नातेवाईक आहेत त्यांनी या मुलीला तिथे आणलं आणि पोलिसांसमोर हजर केलं. त्यानंतर त्या मुलीशी बोलण्याचा देखील प्रयत्न केला. मुळात त्या ठिकाणी मुलगी गेल्यानंतर यांनी त्या मुलीशी बातचीत केली, मुलीनेही तिच्या मनातलं सांगितलं आणि त्यानंतर समेट घडला असं देखील सांगण्यात येत होतं. मात्र प्रत्यक्षात जी कथा आहे ती अत्यंत वेगळी आहे. कारण हा विश्वनाथ गोसावी नावाची जी व्यक्ती आहे ती जवळजवळ आता हे म्हणतात 50 वर्ष, पण साधारणतः रेकॉर्डनुसार 44 ते 45 वर्षांचा हा इसम आहे आणि यांची मुलगी 27 वर्षांची आहे. अशा पद्धतीचं आणि याच्या अगोदरही त्याची काही लग्न झाली असंही समोर येतं आहे. त्यामुळे आता याच्यातली जी वस्तुस्थिती आहे
ती समोर आल्यानंतर यामध्ये कोणतं वेगळं वळण येते ते पाहणं गरजेचं असणार आहे. खरपुडी गावामध्ये प्रत्यक्षात हा कुठे आश्रम आहे आणि एकूणच हा सगळा काय प्रकार आहे तो आपण सगळ्यांच्या समोर लवकरच आणणार आहोत. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.